ऑनलाईन गेमिंगच्या विरोधामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतंच या विरोधात विधेयक मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा आनंदोत्सव साजरा करत त्याचबरोबर ज्या ज्या सेलिब्रिटी या ऑनलाईन गेमिंगचं ब्रँडिंग करतायत, जाहिरात करतायत, अशा जे कलाकार आहेत शिवाय खेळाडू आहेत अशांचा खलनायक म्हणून या ठिकाणी उल्लेख करत त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे। आणि आता आपण सध्या सांगलीतील मारुती चौकामध्ये आहोत। आपल्याबरोबर सध्या भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत पृथ्वीराज पवार, त्यांच्याशी आपण बोलूया। काल केंद्र सरकारनं एक फार मोठा निर्णय घेतला आणि ऑनलाईन जे गेमिंग आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार आहे आणि जो या ऑनलाईनच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचला, अगदी लहान मुलांच्यापर्यंत पोहोचला आणि अनेक संसार उद्ध्वस्त झाले। याच्या विरोधात देशव्यापी आता कायदा झालेला आहे आणि ह्या ऑनलाईन गेमिंग पैसे भरून जे गेमिंग असतात त्याच्यावरती बंधन घातलेलं आहे। 3 वर्षाची शिक्षा, 1 कोटी रुपयाचा दंड किंवा दोन्ही एकत्र असा हा निर्णय झालेला आहे। हा फार मोठा निर्णय आहे। एकंदरीत आपल्या राज्यघटनेमध्ये, देशाच्या घटनेमध्ये अगदी मर्यादित स्वरूपात आणि अगदी संरक्षित स्वरूपात लॉटरी ह्या विषयाला थोडीफार मुभा आहे, पण याचा चुकीचा वापर करून, गैरवापर करून मोठ्या प्रमाणावरती कायदेशीर आणि बेकायदेशीर पद्धतीनं या ऑनलाईन गेमिंगचा पसार झाला। यामध्ये बाहेरच्या देशांचाही फार मोठी त्यामध्ये ताकद आहे। म्हणजे विशेषतः चायनासारख्या लोकांनी भारतातल्या लोकांना, देशद्रोही लोकांना ॲप देऊन त्यांच्यामार्फत हा गेम पसरवला आणि मोठ्या प्रमाणावर आपली तरुण पिढी असेल, आपल्या घरातले कर्ते पुरुष असतील यांच्यावरती हा आघात केलेला आहे। आणि यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट अशी की हे जे हरामखोर खलनायक आहेत, बॉलिवूडवाले किंवा कोलिवूडवाले, यांचं उत्पन्न शेकडो कोटीमध्ये वर्षाला असून सुद्धा त्यांनी या बेकायदेशीर आणि जुगाराचा प्रचार करून या आपल्या तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं आज मारुती चौकामध्ये आम्ही आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचा आम्ही सर्व सांगलीकरांच्या वतीनं आभार मानतो, देशवासियांच्या वतीनं आभार मानतो। या खलनायकांचा आम्ही धिक्कार करतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅसिनो हा गेम पसरला होता मोबाईलवरती आणि गल्ली बोळातनं कॅसिनो चालू झाले होते। त्याच्यावरती सरकार बदलताच तत्कालीन गृहमंत्री आणि आत्ताचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री यांनी तात्काळ ॲक्शन घेतली आणि राज्यातले कॅसिनो बंद केले। अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काम करतं देशासाठी, युवकांसाठी। त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करतो। जे कॅसिनो आहेत किंवा गोव्यामध्ये जे हॉटेलमध्ये जे कॅसिनो चालतात त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची कॅसिनो आहेत, त्या संदर्भात काय तुम्ही? गोवा हे जागतिक नकाशावरती एक पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यात आलं। त्यामुळं गोवा राज्याला विशेष दर्जा देऊन त्यामध्ये काही प्रमाणामध्ये ह्या गेमिंगला थोडीफार सूट दिली होती, पण याचा अर्थ की त्यांना पूर्ण मुभा दिली असं नाही, कारण राज्यघटनेमध्ये तसे अधिकार देता येत नाहीत। त्यामुळं गोव्यामधला कॅसिनो आणि देशभर असणारे हे कॅसिनोचे प्रकार यामध्ये तुलना करता येणार नाही। नक्कीच या निमित्तानं जे ऑनलाईन गेमिंग आहेत त्यामध्ये रमी असेल किंवा अनेक इतर जे गेम आहेत त्या गेमच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे, सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, देशोधडीला लागत आहेत। आणि यामुळंच या केंद्रीय मंत्रिमंडळानं या ऑनलाईन गेमिंगला बंदी घातलेली आहे, तसं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि या विधेयक मंजूर करण्यात आल्याबद्दल या केंद्रीय मंत्रिमंडळाचा, भाजपचा या निमित्तानं आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर या गेमिंगचे जे ब्रँडिंग करणारे जे खेळाडू असतील किंवा बॉलिवूड कलाकार असतील, टॉलिवूड कलाकार असतील, अशा कलाकारांचा निषेधही या निमित्तानं करण्यात आलेला आहे। त्यांच्या पोस्टरला चाबूक मारून या ठिकाणी हा निषेध चप्पलने मारून या ठिकाणी हा निषेध करण्यात आलेला आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।